घेतले आहे. आपण आता मीठ पाण्यात टाकणार आहे. आता मी या पाण्याला ढवळणार आहे. काय झाले आता मुलांना सांगा? मीठ पाण्यात विरघळले. म्हणून मीठ हा द्रव्य पदार्थ आहे. आता मी या पाण्यामध्ये साखर टाकत आहे. आता मी या पाण्याला ढवळणार आहे. आता काय झाले मुलांनो? म्हणून साखर हा विद्राव्य पदार्थ आहे. आता मी या पाण्यामध्ये दगड टाकणार आहे. आता मी ढवळणार आहे. काय झाले मुलांनो? आता मी या दगडात मग हे दगड अविद्राव्य पदार्थ आहे की विद्राव्य पदार्थ आहे? आता मी या पाण्यामध्ये चिंचोके टाकणार आहे. आता मी या पाण्याला ढवळणार आहे. सांगा बरं मुलांना आता काय झाले? म्हणून चिंचोके अविद्राव्य पदार्थ आहे. निष्कर्ष